नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला. कसा होता आजचा आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे माझे जे नेक्स्ट ब्लॉग्स आहेत किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. तर आत्ताच माझे घरातली कामं आवरलेली आहेत. तुम्ही तर बघितलंच असेल, माझ्या ज्या मोठ्या ताई आहेत म्हणजे माझ्या ज्या मोठ्या नणंद आहेत तर त्या गेल्या, आणि ज्या छोट्या नणंद आहेत तर त्या आहेत. आणि आम्हाला आत्ता जायचं आहे मार्केटमध्ये. थोडंसं काम पण आहे आणि थोडीशी शॉपिंग पण करायची आहे. तर चला आधी आम्ही मार्केटमध्ये जाऊन येतो. उशीर पण झालेला आहे, आणखी जास्त उशीर व्हायला नको, तर अगोदर आम्ही मार्केटमध्ये जाऊन येतो. तर चला तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू करा. आणि आजचं वातावरण तर बघा कसं पावसाचं वातावरण झालं आहे. 2-4 दिवसापासून असंच वातावरण आहे, ढगाळ वातावरण. तर आम्हाला लवकर निघायचं होतं. निघता निघता सगळं आवरलं आणि परत एक काम आलं, तर त्यामुळे परत आम्हाला उशीर झाला. बघूयात, आता उशीर तर झालेलाच आहे, पण जे कामं आहेत ते लवकर आवरण्याचा प्रयत्न करू, म्हणजे लवकर वापस येता येईल. सर्वज्ञ सारखं आहे का नाही? ओके. कॉम्बिनेशन छान आहेत पण. हां, मस्त आहे ना हा पण. आतून नाही टोचणार पण तेच. माऊ कोणतं आवडलं? तर आम्ही ड्रेस वगैरे फायनल केला, आणि ड्रेस आम्ही कोणता फायनल केलेला आहे हे तुम्हाला येणाऱ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर समजेलच. आणि ड्रेस वगैरे फायनल केल्यानंतर आम्ही गेलो ज्वेलर्समध्ये, कारण मला नोज पिन घ्यायची होती. मी जेव्हा मॅटर्निटी फोटोशूट केलं त्यावेळेस मेकअप केलं त्यावेळेस मी कुठे काढून ठेवली आणि नंतर विसरूनच गेले, तर ती मला शेवटी सापडलीच नाही. म्हटलं की चला आलो आहे तर घ्यावी एक, तर तीच घेण्यासाठी आम्ही ज्वेलर्समध्ये आलो. आल्यानंतर माझी सहज नजर गेली ह्या रिंगकडे. ही रिंगची डिझाईन मला खूप जास्त आवडली, तर त्यांना मी म्हटलं की दाखव म्हणून, म्हणजे वेट करून. तर याचं वेट खूपच जास्त कमी होतं आणि डिझाईन छान होती पण वेट कमी होतं. जर आपण एखादी ही अंगठी घातल्यानंतर एखादी हेवी गोष्ट जर उचलली तर ती अशी तुटून जाईल, अशी ही रिंग होती. इतकी पातळ आणि हलकी होती. तर म्हटलं जस्ट आपण फोटो काढून घेऊयात. इन फ्युचरमध्ये आपण अशी डिझाईनमध्ये थोडीशी जाडमध्ये बनवू शकतो. त्याचबरोबर आणखी पण एक गोष्ट घेतली आहे मी माऊसाठी, कारण माऊचा आहे बड्डे. तर मी कोणतं गिफ्ट घेतलं आहे हे तर तुम्हाला बड्डेच्या दिवशी समजेलच. तर आता आमचे सगळे कामं आवरलेले आहेत आणि आम्ही निघणार आहोत आता घरी जाण्यासाठी. एक सरप्राईज. हिने मला लय फोन केले होते. अगं मी पाहुणे आले होते म्हणून फोनच नाही उचलला. अनएक्सपेक्टेड सरप्राईज. तर ह्या दोघींनी मला इतकं अनएक्सपेक्टेड सरप्राईज दिलेलं आहे. खरंच यार मी विसरू शकत नाही. म्हणजे मला वाटलंच नव्हतं ह्या घरी येतील डायरेक्ट, कारण यांनी मला खूप सारे कॉल केले होते. मी कॉल वेळेला उचलला नाही, कारण माझ्या ताईन त्या आल्या होत्या ना. तर जेवण बनवण्याच्या नादात मी मोबाईलकडे एवढं काही लक्ष दिलं नाही आणि हे अचानक घरी आला. मी इतकी खुश झाले अचानक यांना बघून, आणि मी बाहेर बसलेली होती तर अचानकच यांची गाडी आली आणि माझे भाचे ते त्यांनी माझी मान अशी सहज फिरवली आणि ह्या दोघी दिसल्या. यार मी इतकी जास्त खुश झाले मी सांगू शकत नाही.
आणि ही शीतल जी आहे जी डोळ्याला हात लावत आहे, कारण तिचं तर 2च दिवस झालं ऑपरेशन झालं होतं, तिच्या डोळ्याला रांजणवटी झाली होती. तर त्यामुळे ती म्हणते मला व्हिडिओमध्ये घेऊ नको, तरीसुद्धा मी तिला व्हिडिओमध्ये घेतलं आहे. तर तुम्हाला वाटेल की हे तोंड का लपवतात, तर तेच रिझन होतं की तिचं 2च दिवस झालं ऑपरेशन झालं होतं. आणि मॅडम तरीसुद्धा माझ्याकडे आला काढायला. या परत सावकाश जा. तर आत्ता ह्या जस्ट केल्या आणि आत्ता वाजलेले आहेत 5. तर मला थोडीशी भूक लागलेली आहे आणि जेव्हा मी जेवण करते, जेवण केल्यानंतर मी 4:30-5च्या दरम्यान फ्रूट्स खात असते, म्हणजे माझ्या डाईटनुसार. सकाळचं बी दूध वगैरे नाश्ता वगैरे करते, त्यामुळे सकाळचं फ्रूट्स बिलकुलही खात नाही. मग आत्ता अशा वेळेस फ्रूट्स खात असते. तर आज फ्रूट्समध्ये मी घेतलेले आहे ग्रेप्स, अंजीर, सफरचंद आणि खरबूज. तर जास्त करून मी हेच सिजनेबल फ्रूट्स खाण्याचा प्रयत्न करते. ॲपल तर आता बिलकुलही मन होत नाही ॲपल खाण्याचं, कारण जशी प्रेग्नेन्सी राहिली तसे ॲपल रोज आता इच्छाच राहिली नाही ॲपल खाण्याची. आणि सध्या ॲपल पण मार्केटमध्ये एवढे चांगले मिळत नाहीत, एकदम कडक असे आहेत. त्यामुळे मी ॲपल सध्या अवॉइडच करत आहे. पण यांनी आणले होते तर म्हटलं आता एवढे संपून टाकावे. आज आम्हाला बनवायचं आहे फिश फ्राय आणि टुडेज मास्टर शेफ आहेत राहुल झावरे. तर ते मसाला मिक्स करून घेत आहेत आधी माशांना मस्तपैकी. नंतरून आम्ही त्याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहे. व्यवस्थित मसाला लावून फ्रीजमध्ये ठेवलं की छान मॅरिनेट होतं, मग टेस्ट चांगली उतरते फिशमध्ये. तर त्यामुळे म्हटलं आधी मसाला लावून घ्यावा आणि त्यानंतर ठेवावं फ्रीजमध्ये. तर यांना म्हटलं की व्यवस्थित मसाला लावून द्या, कारण त्याचे काटे खूप हाताला टोचतात. त्यामुळे मग मीच मसाला टाकला आणि हे फक्त व्यवस्थित मिक्स करत आहेत. आता ठेवल्यानंतर मी याला छान असं कुरकुरीत तळून घेते. तर फिश फ्राय करण्याचे भरपूर पद्धती आहेत सगळ्यांच्या वेगवेगळ्या. तर मी काय केलं, थोडंसं सुरुवातीला बेसन पीठ वगैरे घेतलं होतं. म्हटलं आधी मी असं कधीच ट्राय केलं नाही, पण म्हटलं की चला थोडं बेसन पीठ लावून अगोदर एकदा तळून बघावं आणि नंतर नॉर्मल आपल्या मसाल्यामध्ये तळता येईल. तर सुरुवातीचं हे आहे की ज्याला मी बेसन पीठ लावलेलं आहे. आणि यानंतर जे बनवले मी ते असे सिंपलमध्ये बनवले, मसाला लावून रवा वगैरे लावून. तर दोन्हीची पण टेस्ट छान झाली होती. आणि डिटेलमध्ये जर रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. यानंतर मी जेव्हाही बनवेल तेव्हा डिटेलमध्ये रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते. बाय बाय.